जय लहुजी, जय भीम, जय संविधान. बांधवांनो, गेल्या 5 वर्षापूर्वी मी एक गीत केलं होतं, परंतु ते गाणं सध्या व्हायरल होतंय आणि त्या गाण्यातील फक्त 2च ओळी कट करून सगळीकडे ते सोशल मीडियावरती पसरवलं जातंय. बांधवांनो, गाणं असं होतं, 7 डफाची जोडीला ज्याने आवाज फोडीला, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला. परंतु ते कसे कष्ट आहेत की अण्णा भाऊने पेरीला भीम एक एक घरात, तेव्हा शिक्षण आलं आज हे मांगाच्या दारात. तेव्हा झाला तू कलेक्टर, तुझा रुबाब वाढीला, अण्णा भाऊचे कष्ट आहे लाल दिव्याच्या गाडीला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा अण्णा भाऊ साठेंनी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर दाखवला, जेव्हा बाबासाहेबांचा मार्ग अण्णा भाऊंनी आम्हाला दाखवला, तेव्हा आम्हाला शिक्षणाची वाट कळाली, तेव्हा आम्हाला शिक्षण मिळालं, आम्ही अधिकारी झालो, आमदार झालो, मंत्री झालो आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागलो. ही एका मातंग समाजाची भावना मी या गीतातून पोचवलेली आहे. आणि अण्णा भाऊ स्वतः म्हणतात की जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव, अरे गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसलास काय रवत, अंग झाडून निघबाहेर घे विण्णीवरती धाव मज सांगून गेले भीमराव. अण्णा भाऊंनी आम्हाला बाबासाहेबाचा मार्ग दाखवला. बांधवांनो, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या? 100% नाही तर 1000% बाबासाहेबांचं योगदान आहे. बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला लाल दिव्याची गाडी आली. परंतु अण्णा भाऊने पेरीला भीम एक एक घरात, तेव्हा शिक्षण आलं हे आज मांगाच्या दारात. की अण्णा भाऊने आम्हाला बाबासाहेब दाखवला, तेव्हा आम्ही शिकलो, सवरलो, पुढे गेलो आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागलो. असा या गाण्याचा अर्थ आहे. या गाण्यात मुळीच बाबासाहेबांची आणि अण्णा भाऊंची बरोबरी केलेली नाहीये बांधवांनो. कारण बाबासाहेबांची बरोबरी कुणाशी होऊ शकत नाही आणि होणारही नाही. काही लोक, अनेक जण ट्रोल करतायत, त्याच 2 ओळी घेऊन 2 ओळी कापून त्या सगळीकडे फिरवल्या जातात. अनेक ठिकाणी मला त्या ओळीवरती व्हिडिओ बनवतायत, सोशल मीडियावरती टाकतायत. काही लोक तर शिव्या गाळ्या सुद्धा करून तो व्हिडिओ टाकतायत. परंतु आपण पूर्ण गाणं ऐकून न घेता ते गाणं 2 ओळी कापलेलं गाणं तुम्ही फिरवताय. आणि म्हणून जे लोक ते पूर्ण गाण्याची शहानिशा न करता जे गाणं फिरवतायत, त्यांना, ज्यांनी सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ टाकलेत, त्यांना माझं सांगणं आहे की 2 दिवसात आपण त्या गाण्यावर, त्या केलेल्या आपण वक्तव्यावर शिवीगाळी जी केली असेल त्याच्यावरती याची तक्रार मी पोलिसांमध्ये तक्रार करून याची कायदेशीर कारवाई केली जाईल. याची आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. आपण गलत याचं न पसरवता याची खरी शहानिशा करावी अशी मी विनंती करतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान.